हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रीशाज होममेड केक्स. फ्रेंड्स, आजचा केक आहे रेड वेल्वेट क्राउन केक. खूपच अमेझिंग डिझाईन आहे आणि टेस्टलाही तेवढाच भन्नाट आहे. चला तर मग सुरू करूया आजचा केक. फ्रेंड्स, आजचा केक रेड वेल्वेट केक आहे. त्यासाठी मी रेड वेल्वेटचा स्पंज बनवून घेतलेला आहे आणि आता तो मी 3 लेअरमध्ये कट करून घेते. आता हा 3 लेअरमध्ये कट करून झाला आहे. हा जो फर्स्ट लेअर आहे तो आता मी पाण्याने सोक करून घेते. इथे मी जी क्रीम वापरली आहे त्यात मी ऑलरेडी क्रीम चीज ॲड करून फेटून घेतलेलं आहे. रेड वेल्वेट केकसाठी क्रीम चीज मस्ट आहे. क्रीम चीजमुळे त्या केकला अतिशय अप्रतिम टेस्ट येते. अशा प्रकारे मी तिन्ही लेअर कव्हर करून घेतले, क्रमकोट करून घेतले. क्रमकोट करून मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि त्यानंतर मी फायनल फिनिशिंग करून घेणार आहे. फिनिशिंग करून झालंय. आता मी इथे रेड क्रीमने एक फॉल्ट लाईन बनवून घेते. ही फॉल्ट लाईन फार छान दिसते केकवरती. त्या लाईनला मी छान फिनिशिंग करून घेते आणि माझ्याकडे जो क्राऊन आहे त्या क्राऊनने मी एक मार्किंग करून घेते, जेणेकरून मला केकचा जो क्रम्स आहे रेड कलरचा तिथे मला तो स्प्रेड करून घ्यायचा आहे. आपण बघू शकता अतिशय सुंदर दिसतंय. क्राऊनमुळे केकला एक वेगळाच लुक येतो. तर मी फॉल्ट लाईन आहे ती गोल्डन कलरने पेंट करून घेते. मला बऱ्याच जणांनी क्वेश्चन केला होता की तुम्ही केकवर नाव कसे लिहिता. तसं पाहिलं तर बरेच पद्धती आहेत केकवर नाव लिहिण्याच्या. त्यातली मी एक आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे हा सिलिकॉन मोल्ड घेतलेला आहे चॉकलेट आणि डार्क कंपाऊंड मी मेल्ट करून घेतले, पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतले. त्याने मी हे अल्फाबेट्समध्ये ॲड करून घेणार आहे. आपल्याला जे जे अल्फाबेट हवे त्यात हे चॉकलेट फिल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जेवढे अल्फाबेट हवे तेवढे मी फिल करून घेतले आणि हा मोल्ड मी 2-3 वेळा टॅप करून घेते, जेणेकरून त्यात जे एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि त्यानंतर तो 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. आता हे आपले अल्फाबेट सेट झालेले आहेत आणि ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व अल्फाबेट काढून घेतले प्लेटमध्ये आणि ते आता केकवरती आपल्याला प्लेस करून घ्यायचे आहे. जे तुमच्या नावाची स्पेलिंग आहे त्याप्रमाणे हे अल्फाबेट लावून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर नाव दिसतंय. अशा प्रकारे माझं नाव देऊन झालंय. आता मी इथे 2-3 बटरफ्लाय प्लेस करून घेणार आहे. बटरफ्लायने तर अजूनच एक वेगळा लुक येतो केकला, अतिशय सुंदर दिसतो. अशा प्रकारे माझा हा आजचा रेड वेल्वेट क्राउन केक तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.